आता आपण भोसरी MIDC मध्ये आहे, सेक्टर नंबर 7 प्लॉट नंबर 15 या ठिकाणी ही जी लाईटची डीपी आहे ही तुम्ही पाहू शकता। ही जमिनीमध्ये अर्धी डीपी आहे आणि जमिनीच्या वरती अर्धी डीपी आहे। या अशा डीपी मुळे अनेक नागरिकांचे जीव जाऊ शकतात, कारण या ठिकाणी हा जो तुम्ही रस्ता बघत आहे हा रस्ता मातीचा रस्ता आहे। या ठिकाणी एक आठवड्यापूर्वी खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये पूर्ण पाणी साचले होते, तरी येथील नागरिकांनी स्वतःच्या स्वखर्चाने येथे माती टाकून हा खड्डा बुजवून घेतलाय। तरी देखील हे पाणी असे रस्त्याचे डीपी मध्ये साचले जाते पावसाळ्यामध्ये। तरी प्रशासनातर्फे नागरिकांची काय मागणी आहे पाहूयात आपण। सर, हा प्रॉब्लेम कधीपासून आहे? हा प्रॉब्लेम आता 4-5 वर्षापासून आहे। ते सगळे माती वगैरे सर्व पूर्ण टाकलेले आहे, पण ती मातीमुळे डीपी खाली गेलेले आहे आणि पावसाचं पाणी एवढं पाणी येतं की ते डीपी मध्ये पाणी जातं। कधी काय होईल, कधी स्फोट होईल सांगता येत नाही। आमचा इथे छोटासा शॉप आहे, आम्हाला त्रास आहे ह्या गोष्टीचा। MEC वाल्यांना आम्ही सांगितलं, पण त्याने काय दुर्लक्ष केलेलं आहे, कुणी इकडे येत नाहीत। तर आपण पाहू शकता या डीपीमुळे अनेक नागरिकांचा जीवाला धोका असताना देखील या डीपीवरती कारवाई करण्यात येत नाहीये। ही डीपी वरती पाहिजे, जेणेकरून नागरिकांना याचा त्रास नाही झाला पाहिजे। त्याचबरोबर हे रस्ते देखील तुम्ही पाहू शकता, पावसाळ्यामध्ये येथे वारंवार ऍक्सिडेंट होतात। ह्याच रस्त्याची माती रोडवरती जाते, रोडवरती ती माती रोडला चिटकल्यामुळे गाड्या स्लिप होतात, नागरिकांचे हातपाय मोडतात। असे येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे की ह्या सगळ्या गोष्टीची जी दुरावस्था झाली आहे ते त्यांना व्यवस्थित करून पाहिजे आहे, त्यासाठी प्रशासनाने त्यांना मदत करावी। जीवन नवले, PM न्यूज नेटवर्क।